बोधकथेचं नाव आहे दृष्टिकोन बदला. एक झाड सुंदर फळाफुलांनी बहरून गेले होते. सुंदरता आणि संपन्नतेमुळे पक्षी अधिक प्रमाणात त्या झाडावर राहत होते. झाडही आनंदानं आश्रय आणि भोजन देत होते. तसेच वाटसरूंना सावली देण्याचं कार्यही झाड प्रामाणिकपणे करत होते. त्यामुळे वाटसरूंचा आशीर्वाद झाडाला मिळत असत. त्यामुळे झाडाजवळ सदैव प्रसन्नता असायची. मात्र कालांतरानं झाडाला या गोष्टीचा गर्व झाला आणि माझ्यासारखे दुसरे झाडच नाही, सगळ्या झाडात मीच श्रेष्ठ आहे असा भ्रम त्याला झाला. काही काळानं झाडाला फळे फुले येण्याचं बंद झाले. पानांची गळती सुरू झाली. सावली नसल्यानं वाटसरू येईनात, फळे नसल्यानं पक्षी राहीनात अशी अवस्था झाली. झाडाला वाईट वाटले. त्यानं तेथून जाणाऱ्या एका सिद्ध पुरुषाला विचारले की माझ्या आयुष्यभर मी सर्वांची सेवा केली, पण माझ्या या वृद्धापकाळी माझी कोणी साधी विचारपूस सुद्धा का करीत नाहीत? काही लोक तर मला तोडण्याची भाषा करत आहेत. सिद्ध पुरुष म्हणाले, अरे वृक्षराजा, तू विचार करण्याची पद्धत बदल. जीवनभर लोकांच्या कल्याणासाठी राबणारा हा तुझा डोलारा आता तुझ्या मृत्यूनंतरही उपयोगी पडणार आहे. तुझ्या लाकडाचा अनेक उपयोग माणसाच्या कल्याणासाठी होणार आहेत. मरूनही तू चिरंतन माणसाच्या स्मरणात राहणार आहेस. तेव्हा तू तुझ्या मरणाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदल. हे ऐकून वृक्षाला आनंद वाटला व त्यानं दुःख न मानण्याचं ठरवले. तात्पर्य: कोणत्याही गोष्टीकडे सकारात्मक दृष्टीनं पाहिल्यास त्यातील चांगल्या बाबी लक्षात येतात. मात्र नकारात्मक विचारसरणीनं नुकसान होण्याचीही शक्यता असते.